महाराष्ट्रातील सुज्ञ बहुजन चळवळीतील विविध बहुजन समाजाचे घटक, खास करून ओबीसी समाज बांधव मित्र, आपल्या अनेक सहकार्यांनी ही विनंती केली की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ओबीसी राजकीय आरक्षणाचा अंत केला जात आहे ते पाहता याची ठोस कठोर समीक्षा होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने मी एक विस्तृत भूमिका मांडावी अशा पद्धतीची अनेक सहकार्यांनी सूचना केली आणि त्यावरून ठरल्याप्रमाणे फेसबुक लाईव्ह पेजवरती मी ओबीसी राजकीय आरक्षणाचे हत्यारे कोण किंवा हत्या कुणी केली, त्याचं राजकारण काय आणि त्याचा मार्ग काय, अशा महत्त्वाच्या 3 मुद्द्याला मी स्पर्श करणारं अत्यंत कमी वेळातील 30 ते 35 मिनिटाचं विवेचन आपल्यासमोर लगेच ठेवणार आहे. जेव्हा कालपासून टेलिव्हिजनच्या बातम्या, आजच्या वर्तमानपत्रातल्या बातम्या तुम्ही ऐकल्या वाचल्या असतील की जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रातील ज्या काही निवडणुका आहेत, मग त्यातल्या बाय इलेक्शन असतील किंवा गोंदिया भंडारा जिल्ह्यातील झेडपी तालुका पंचायतच्या निवडणुका असतील किंवा अनेक महापालिकेतल्या बाय इलेक्शन्स असतील, तर अशा भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेच्या 105, भंडारा गोंदियातील पंचायत समितीच्या 210 आणि इतर अशा अजून 1802 म्हणजे एकूण जवळजवळ महापालिकासह एकूण 4 जागा, अशा अनेक जागांचं ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा एकदा परवा 6 तारखेला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं रद्द केलं तर दिलं होतं कोणी? महाराष्ट्र सरकारनं एक अध्यादेश काढला होता आणि तो अध्यादेश जेव्हा की सुप्रीम कोर्टानं 4 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र सरकारच्या बाबतीमध्येच ओबीसींना सरसकट 27% आरक्षण देता येणार नाही, 50%च्या वरती आरक्षण जर गेलंच तर त्यालाही मान्यता नाही, अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय देऊन 5 जिल्ह्यातील ओबीसीच्या निवडून आलेल्या उमेदवारांच्या निवडणुका रद्द केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर हा अध्यादेश महाराष्ट्रातील आघाडी सरकारनं पूर्व मुख्यमंत्री फडणवीस, विरोधी पक्ष भाजपा यांच्या सल्लामसलतीनंतर हा अध्यादेश काढलेला होता. आता त्या अध्यादेशानंतर हेही ओबीसीचं आरक्षण आता थांबवण्यात आलं आणि त्या निवडणुका जशा आहेत त्या पद्धतीनं थांबवण्यात आल्या. आता याविषयी उलटसुलट पुन्हा विचार प्रवाह, वेगवेगळे प्रवाह मांडले जात आहेत. म्हणजे वर्तमानपत्रातून, टेलिव्हिजनमधून सुद्धा, जसं मी आज एक पेपर वाचला त्याच्यामध्ये असं म्हटलं की पुन्हा एकदा 2011मध्ये करण्यात आलेल्या जातीनिहाय जनगणनेचा डेटा केंद्र सरकार ते राज्य सरकार मागू शकते अशा प्रकारचा पर्याय आहे. तर अशा चुकीच्या गोष्टी या माध्यमातून येत आहेत. 2 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये अनेक खासदारांनी भाषणे केली महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारच्या की आम्ही केंद्राला विनंती करतोय असा डेटा द्या. अजूनही महाराष्ट्रातील काही नेते मंडळी काँग्रेस राष्ट्रवादीची स्वप्नात असल्यासारखे केंद्रानं आम्हाला डेटा दिला तर आम्ही रिझर्वेशन पूर्ववत करू अशा पद्धतीची मांडणी करतायत. खरं म्हणजे हे बाळबोधपणाची अत्यंत चुकीची आणि जाणीवपूर्वक केलेली मांडणी आढळते. खरं कारण काय? इतर राज्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणातला प्रश्न आहे का? तर तो अजिबात नाही. मग इतर राज्यामध्ये आरक्षण ओबीसी सुरळीत कसं आहे, तिथं कसं चालू आहे आणि महाराष्ट्रातच का अडचण आहे? तर तिथल्या राज्यांनी काही जे कायदेशीर उपाययोजना करायला पाहिजे ती त्यांनी केली म्हणून त्यांचं आरक्षण सुरळीत आहे. महाराष्ट्रानं करायला पाहिजे ती नाही केली. महाराष्ट्र सरकारनं फडणवीस सरकार असताना सुद्धा केलं नाही म्हणून कोर्टाच्या निकालाधीन राहून
जेडपी तालुका पंचायतच्या निवडणुका घेतल्या होत्या, त्यानंतर रद्द झाल्या. त्याही वेळेला फडणवीस सरकारनं अध्यादेश काढला होता. तो अध्यादेश टिकण्याचं कारण असं की त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला नव्हता. महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणासंबंधाचा महाराष्ट्र सरकार संबंधाचा निर्णय आला 4 मार्च 2021 रोजी. आणि त्या निर्णयानं अत्यंत स्पष्ट केलं की काय स्पष्ट केलं की ओबीसीना आरक्षण द्यायचं असेल तर 3-4 गोष्टीची पूर्तता करा. नंबर 1 काय तर एक तज्ज्ञ लोकांची एक आयोग नेमावा, ज्याला इम्पिरिकल डेटा ओबीसीची आकडेवारी गोळा करण्याची सक्षमता असावी. आता याच्यामध्ये इम्पिरिकल डेटा म्हणजे जनगणना नाही, हे पहिल्यांदा नीट समजून घ्या. अनेक लोक इम्पिरिकल डेटा आणि जनगणना ही अशी सरभेसह मांडणी करतायत, ते चुकीचे आहे. दुसरी गोष्ट, हा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारकडे उपलब्ध आहे असं मानणंही मूर्खपणाचं आहे. कायदेशीरदृष्ट्या तर चुकीचं आहे, पण ते नुसतं मूर्खपणाचं आहे. राजकीयदृष्ट्या कुणाच्या सोयीचं असेल तर तो भाग वेगळा. केंद्राकडे असा काही डेटा नाही आणि केंद्रानं असा कुठल्या राज्याला तो डेटा दिलेला नाही आणि महाराष्ट्र सरकारलाही देता येत नाही अशी पत्र यापूर्वी केंद्रानं महाराष्ट्राला दिलेली आहे. त्यामुळे त्या डेटावरती पुन्हा पुन्हा बोलणं म्हणजे हे निव्वळ बाष्क बडबड आहे. त्यामुळे बघा, सुप्रीम कोर्टानं सांगितलं की एक समर्पित आयोग असला पाहिजे. दुसरं, ओबीसीची स्थानिय स्वराज्य संस्था निहाय, बघा ही जनगणना नाही, प्रत्येक स्थानिय स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीची लोकसंख्या किती ही आकडेवारी उपलब्ध झाली पाहिजे. त्याच्यानंतर तिथलं आरक्षण निश्चित झालं पाहिजे. पुन्हा हे आरक्षण निश्चित करताना एकंदर आरक्षणामधून SC STचं घटनात्मक आरक्षण बाजूला ठेवल्यानंतर राहिलेलं 50%च्या खालचं तेवढं ओबीसीच्या वाट्याला येईल, पण तेवढं येणार नाही असंही सरसकट आहे. कारण जेवढी लोकसंख्या असेल तेवढ्या प्रमाणाच्या काही भाग प्रमाणात ते आरक्षण ओबीसीच्या वाट्यावर येईल. म्हणजे हा जो सुप्रीम कोर्टानं 4 मार्च 2021ला निर्णय दिला, त्याच्या अगोदर खरं म्हणजे 11 मे 2010ला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठानं, ज्या खंडपीठामध्ये प्रमुख न्यायमूर्ती चीफ जस्टिस बालकृष्णन होते, यांनी ओबीसी आरक्षण राज्याला देण्याचा घटनात्मक अधिकार आहे हे कलम क्रमांक 243D आणि कलम क्रमांक 243T ही जी भारतीय राज्यघटनेची कलम आहे त्या कलमानुसार ओबीसी राजकीय आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला आहे. हे 2010मध्येच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने जाहीर केलं. अटी काय ठेवल्या? अटी एक की त्यामध्ये ट्रिपल टेस्ट, काही टेस्ट सांगण्यात आल्या. त्या टेस्ट म्हणजे कुठल्या की ओबीसीचं आरक्षण, SC STचं आरक्षण, राजकीय आरक्षण मिळून हे 50%च्या वरती जाता कामा नये ही अट. दुसरी असं की हे रिझर्वेशन ठेवत असताना की आकडेवारी पहिल्यांदा उपलब्ध झाली पाहिजे आणि ती कशी, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार. म्हणजे एका ग्रामपंचायतीमध्ये जर आरक्षण ठेवायचं आहे ओबीसीचं तर SC STची आकडेवारी वगळून 50%च्या खाली तिथली लोकसंख्या किती आणि त्याला दिलेलं आरक्षण किती, अशा पद्धतीनं ते आरक्षण निश्चित करता येणार आहे. हे जेव्हा फॉर्म्युला दिला त्यावेळेला 2010च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत हे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये बदल करून सरसकट जे 27% आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये कायदे बदल करणं पहिल्यांदा गरजेचं होतं. तो अजून आजपर्यंत कोणत्याही सरकारने केलेला नाही. नंबर 2, आपल्याकडे राज्यात राज्य मागासवर्गीय आयोग आहे आणि या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिवाय एखादा स्वतंत्र असा तज्ज्ञाचा आयोग नेमून 2011 नंतर जी काही राज्यात जनगणना झाली त्यामुळे SC STची आकडेवारी उपलब्ध आहे. मग SC STची आकडेवारी प्रत्येक स्थानिय स्वराज्य संस्थेमधील जेवढी आहे ती आकडेवारी उपलब्ध आहे आपल्याकडं. मग तेवढं त्यांचं आरक्षणाचं प्रमाण आहे. मग SC जर एखाद्या जिल्ह्यामध्ये 10% असतील तर त्यांचं 10% आरक्षण आहे, आदिवासी 20% असतील तर त्यांचं 20% आरक्षण आहे. मग हे 30% राहिल्या SC ST झाल्यानंतर
यांचं आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, त्यामुळे तेवढं ते फिक्स आहे. ओबीसींच्या बाबतीमध्ये मात्र त्यांची जोपर्यंत आकडेवारी उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांना राजकीय आरक्षण देता येत नाही. ही जी सुप्रीम कोर्टाची 2010ची मांडणी आहे, निकाल आहे, त्या निकालाचं आजपर्यंत कधी पालन केलं नाही, कुणीही नाही केलं, कोणत्याही सरकारने नाही केलं आणि त्याचे परिणाम आता ओबीसीला भोगावे लागत आहेत. त्यामुळं हत्यारामध्ये कोण कोण आहे याची प्रचंड एक मोठी यादी आहे. आता जेव्हा 4 मार्च 2021ला जेव्हा सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला आपल्या महाराष्ट्राच्या प्रकरणामध्ये, ज्याच्यामध्ये विकास गवईंच्या केसमध्ये, तर विकास गवईच्या केसमध्ये सुद्धा हा निर्णय दिल्यानंतर निर्णय क्लिअर कट आहे. 4 मार्चचा निर्णय आहे, तरी महाराष्ट्रातील काही आपल्या आघाडीचे लोक किंवा नेते म्हणा, राजकीय नेते म्हणा, केंद्रानं आम्हाला डेटा द्यावा, केंद्राला विनाकारण अशा हाका मारत बसले. नंबर 1. नंबर 2, पुन्हा काही लोकांनी आक्रस्ताही केला, चुकीची पावलं उचलली आणि रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टात टाकलं या 4 मार्चच्या निर्णयाच्या विरुद्ध. ते आता फेटाळलं गेलं, ते यापूर्वीच फेटाळलं गेलं. त्यामुळं जे करायला पाहिजे ते केलेलं नाही. काय करायला पाहिजे होतं की ज्या पद्धतीनं मी म्हटलं की कृष्णमूर्ती या नावाच्या 2010च्या सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तीच्या निकालानं जी काही 3 कंडिशनची अट घातली, ट्रिपल कंडिशन अट, त्या ट्रिपल कंडिशनची पूर्तता केल्याशिवाय ओबीसी रिझर्वेशन देता येत नाही, एवढं सुस्पष्ट असताना सुद्धा पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारनं चूक केली आणि 4 मार्च 2021चा निर्णय आल्यानंतर अध्यादेश काढला. पहिल्यांदाही बघा, अध्यादेश अशा बाबीचा काढता येतो ज्या बाबतीत एखादी कायदेशीर तरतूद नाही किंवा एखाद्या न्यायालयाचा निर्णय नाही किंवा असं एखादी लिगल पॉलिसी नाही, तेव्हा अध्यादेश काढता येतो. इथं सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तीचा निर्णय असताना तुम्ही अध्यादेश कसा काढाल त्याच्या विरोधात? असा अध्यादेश पॉलिटिकली तुम्हाला काही दिवस टिकेल, पण तो लिगली टिकत नाही आणि त्यामुळे बरोबर कोर्टाने त्याला फेटाळून लावलं. परवा सुप्रीम कोर्टाने त्याला उडवून लावलं की जा आणि पहिल्यांदा 3 कंडिशनची पूर्तता करा आणि मग ओबीसी आरक्षणाचा विचार करा, तोपर्यंत ओबीसी आरक्षणाला स्टॉप. हे जे सुप्रीम कोर्टानं अगदी अल्प शब्दात सुनावलं, याच्यापासून खरं तर महाराष्ट्र सरकारनं अजून काही बोध घेतलेला दिसत नाही. आजही अनेक मंडळी, त्यातही ओबीसी मंडळीचा दुर्दैवानं समावेश आहे, हे सगळे केंद्रानं आम्हाला डेटा द्यावा, केंद्रानं हे द्यावं, काही गरज नाही. मी म्हटलं की SC STची आकडेवारी तुम्हाला उपलब्ध आहे, प्रत्येक ठिकाणची आकडेवारी उपलब्ध आहे. फक्त जो 2010चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय कृष्णमूर्ती या केसमधला, कृष्णमूर्ती विरुद्ध युनियन ऑफ इंडिया, हा जो काही 11 मे 2010चा निकाल आहे आणि त्याच्यानंतरचा हा विकास गवईचा जो निकाल आहे तो 4 मार्च 2021चा निकाल आहे. या 2 निकालाचं जर महाराष्ट्र सरकारनं नीट आकलन केलं तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो ना. हा तो मार्ग एकमेव आहे की या 3 अटी शर्तीचं पालन करा. एक आयोग नेमा तज्ज्ञ लोकांचा, त्या आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील ओबीसी आकडेवारींची आकडेवारी निश्चित करा आणि त्याच्या आधारावरती रिझर्वेशनचं प्रमाण निश्चित करा. आणि तिसरी अट, हे सगळं करत असताना ते आरक्षण 50%च्या वरती जाणार नाही याची खबरदारी घ्या. या साध्या 3च अटी असताना या पूर्ण करण्याऐवजी तमाम ओबीसी नेते, तमाम आपलं महाराष्ट्रातील हे ओबीसी, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे का एखाद्या डोकं फिरलेलं किंवा नशेबाज असलेल्या माणसासारखं वागतं हे समजत नाही. मला वाटते या बाबतीमध्ये महाराष्ट्रातला जो काही लॉ अँड ज्युडिशियरी विभाग आहे सरकारचा किंवा सल्ला देणारे काय ॲडव्होकेट जनरल आहे, यांनी यापूर्वीच महाराष्ट्रातील SC STच्या आरक्षण रिझर्वेशन इन प्रमोशनमध्ये सत्यानाश केला, मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील सत्यानाश केला, DTNT VJNTच्या बाबतीत देखील आता एक वेगळ्या प्रकारचा ॲफिडेव्हिट सादर करून त्याचाही सत्यानाश करू पाहतायत आणि आता ओबीसी आरक्षणाची हत्याच
पॉलिटिकल हत्याच करण्याचं ठेकेदारी म्हणा, काम म्हणा, घेऊन एक प्रकारे याने आपली बौद्धिक दिवाळखोरी घोषित केलेली आहे. ही अत्यंत शर्मेची, लाजेची, धक्कादायक बाब आहे. दुर्दैवाने सगळा ओबीसी समाज महाराष्ट्रात कोण म्हणते 46%, कोण 50%, कोण 54%, पण हे सगळे निमूटच्या बघत्या डोळ्याने पाहतायत. जो बीजेपीमध्ये आहे तो बीजेपीची तळी उचलून धरतो, जे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आहे ते आपल्या पक्षाची तळी उचलून धरत आहेत. ह्या ज्या काही त्यांच्या चुका आहेत, पक्षविरहित आणि मुद्दा केंद्रित, कायदेशीर, घटनात्मक, सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाला निर्णयांना केंद्रभूत ठेवून जी काही दृष्टी आपण अनुसरली पाहिजे आणि त्याचं पालन केलं पाहिजे, हे करत नसल्यामुळं ओबीसीचं राजकीय आरक्षण स्थानीय स्वराज्य संस्थांमधील हे वारंवार धोक्यात येत आहे. खरं तर एक प्रकारे अशा प्रकारचा अध्यादेश काढण्यामध्ये महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या नेत्यांनी बीजेपीच्या फडणवीसांची सुद्धा मदत घेतली, त्यांचाही समावेश करून घेतला आणि आपण राज्य चालवायला सक्षम नाही असा एक प्रकारचा पुरावाच दिला. काही गरज नव्हती. आणि फडणवीसांनी देखील त्यांना चुकीचा संदेश घालून देऊन, एक चुकीचे सल्ले देऊन तोंडघशी पाडल्या, ही वस्तुस्थिती आहे. तरी देखील आघाडी सरकारचे करते धरते सर्वेसर्वा शरद पवारांच्यापासून ओबीसी नेतृत्व करणारे कोणी छगन भुजबळ असतील, नाना पटोले असतील, आणखीन कोणी असतील, ही सगळी मंडळी सरकारी निर्णय घेण्यात सक्षम का नाहीत, हा खरा मोठा प्रश्न पडतो. आणि तो मलाही आहे, तुम्हालाही आहे. मला जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा तुम्ही म्हणत असाल की माने सर तुम्ही पण आघाडी सरकारमध्ये आहात, तुमचा पक्ष होता. हो रे बाबा, होतो आहे. ते फक्त आणि फक्त बीजेपी RSSच्या विरोधात एक राज्यात पर्यायी व्यवस्था असावी आणि बीजेपी RSS केंद्रित राजकारणाला फुले शाहू आंबेडकरी माणसांनी ठोसपणे विरोध केलाच पाहिजे, या प्रामाणिक हेतून आम्ही त्यांच्याशी आहोत. पण जेव्हा जनतेचे प्रश्न येतात, मग SC असेल, ST असेल, OBC असेल, मायनॉरिटी असेल, तेव्हा आघाडी सरकार कुणाचं असो, कुणाचंही सरकार असो, त्याच्या विरोधात आपण जनतेच्या मुद्द्याला घेऊन उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून BRSP असेल, मी स्वतः असेल, सरकारच्या विरोधात देखील भूमिका का मांडतो की सरकार चुकते, सरकारला निर्णय क्षमता नाही, सरकारला योग्य कायदेशीररित्या सक्षमता नाही, किंबहुना बौद्धिक दिवाळखोरी आहे की या सरकारलाच ते कुठल्या तरी म्हणजे हिडन अजेंडा चालवणाऱ्या लोकांना हे नको आहे, असा संशय या 2-3 गोष्टी बाबतीत येतो. आपण पाहिलं की पदोन्नतीच्या आरक्षण मुद्द्यावर नाना पटोले, नितीन भाऊ राऊत आक्रमक होते. आता ते शांतच आहे. BJNTचा तर काही मुद्द्यावर कुणी आक्रमक होत नाही. STच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती कुणी आक्रमक होत नाही. पण आता जेव्हा ओबीसीचं राजकीय आरक्षण वारंवार त्याला संपुष्टात आणलं जातंय, ओबीसीचं प्रतिनिधित्व नाकारलं जातंय आणि भविष्यातही त्याची काही गॅरंटी नाही, त्या दिशेने काही पावलं दिसत नाहीत. आयोग बनवला तर त्याला व्यवस्था नाही, त्याची कार्यपद्धती नाही, त्याचं सुनियोजन नाही. ही जी काही पद्धती आहे ती अत्यंत म्हणजे घृणास्पद म्हणा, टीका करण्यालायक म्हणा, पण या ठिकाणी आघाडी सरकारचा दुबळेपणा हा अत्यंत स्पष्ट होतो. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी जो आपल्याला उल्लेख करायला पाहिजे तो म्हणजे की खरंच आरक्षणाच्या मुद्द्यावर आघाडी सरकार हे अकार्यक्षम वारंवार सिद्ध झालेलं आहे. सुप्रीम कोर्टात झालेला आहे, मंत्रालयाचा निर्णय क्षमतेच्या पातळीवरती झालेला आहे, विविध GR काढण्यामध्ये झालेला आहे, किंवा न्यायालयाच्या चौकटीमध्ये राहून आरक्षण राबवण्यामध्ये यशस्वी होण्यासाठी ते देखील पूर्ण झालेलं नाही. म्हणजे आता बघा की या जवळजवळ 4000च्या जवळपास ओबीसीच्या जागा गेल्या ग्रामपंचायतीसह. उद्या 2022मध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये जेव्हा जर या महाराष्ट्रातल्या मोठ्या महानगरपालिका, नगरपालिका, झडपी, तालुका पंचायत तर हजारोच्या संख्येनं जागा ओबीसीच्या प्रतिनिधित्वाच्या नष्ट होणार आहेत. मग त्याला आघाडी सरकार जबाबदार नाही का? राज्यातील सरकार जबाबदार नाही का? सरकारने तर भान ठेवलं पाहिजे. आणि सरकार हे न करून बीजेपीच्या हातात आयतं कोलीत पण द्यायचं काम करते. म्हणजे बीजेपीला एका बाजूला उचकवायचे पण मुद्दे आघाडी सरकारने द्यायचे आणि पुन्हा ते मिटवण्यासाठी मग ST महामंडळाचा संप असो किंवा ओबीसीच्या राजकीय आरक्षण पुन्हा BJPवाल्यांना घेऊन बसायचं. याचा अर्थ आघाडी सरकारमध्ये निर्णय क्षमता नाही, निर्णय घेण्याची अवकात नाही,
सक्षमता नाही हे वारंवार स्पष्ट दिसतं आणि त्याचा परिचय आपल्याला वारंवार येत असतो। आणि म्हणून मी म्हटल्याप्रमाणे की सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेल्या 3-4 अटी, 3च आहेत, ट्रिपल टेस्ट म्हणतो आपण त्याला, 3 कंडिशन, याची पूर्तता करावी, तातडीनं पूर्तता करावी। जर सरकारनं ठरवलं ते एका आठवड्यात पण शक्य आहे, आणि जर सरकारनं ते तातडीनं पूर्ण केलं तर ओबीसीचं आरक्षण भविष्यात धोक्यात येणार नाही। सध्या ज्या काही ओबीसीच्या निवडणुकीच्या जागावरती स्टे आला आज इलेक्शन कमिशनच्या निर्णयातून, तर ज्या टप्प्यावर त्या इलेक्शन होत्या त्या टप्प्यावरतीच स्टे आलेला आहे, म्हणजे या इलेक्शन लगेच घ्याव्या लागतील। तेव्हा जर एका आठवड्यामध्ये जरी देखील 10-15 दिवसात देखील स्थानिक स्वराज्य संस्था निहाय, मी जिल्हानिहाय म्हणत नाही, तालुका नाही, राज्य नाही, देशव्यापी नाही, जनगणनेचा मुद्दाच नाही, कारण जनगणना हा वेगळा भाग आहे। तेव्हा ही जर आकडेवारी उपलब्ध केली आणि त्या पद्धतीने त्याची मांडणी एखाद्या न्यायालयासमोर केली ज्याच्यासमोर या पिटिशन पेंडिंग आहे, तर हा प्रश्न संपूर्णपणे निकालात निघून ओबीसीला लवकरात लवकर प्रतिनिधित्व मिळू शकतं। अशा प्रकारची शहाणपणाची भूमिका महाराष्ट्रातील महाविकास आघाडी लवकरच घेईल आणि त्या दिशेने काम करेल अशी अपेक्षा बाळगून मी या ठिकाणी थांबतो। विनाकारण राजकीय टीका टिप्पणी करण्यापेक्षा याच्यातून मार्ग कसा निघेल याच्यासाठी अगदी मोजक्या शब्दामध्ये मी आपल्यासमोर ही मांडणी केलेली आहे। अत्यंत कमी वेळामध्ये, कमी शब्दात, साध्या शब्दात, कुठलाही प्रकारचा क्लिष्टपणे न आणता महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या कृष्णमूर्ती खटल्यामध्ये किंवा विकास गवई खटल्यामधून 3 कंडिशनची पूर्तता लवकर करावी। 1 आयोग स्वतंत्र तज्ज्ञ लोकांचा, 2 स्थानिक स्वराज्य संस्था निहाय ओबीसी आकडेवारी, तिथलं SC STचं प्रमाण, आणि मग ओबीसी लोकसंख्या आणि त्याचं प्रमाण, यातून आरक्षणाचे जे निर्माण होईल ते तिसरी अट म्हणजे 50%च्या वरती जाणार नाही। या खबरदाऱ्या जर घेतल्या तर ओबीसीचं आरक्षण हे महाराष्ट्रात पुन्हा टिकू शकतं आणि इतर राज्यामध्ये जसं शांतपणाने तो सुरू आहे। पण भविष्यात मी पुन्हा म्हटलं आहे की ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद हे जे काही कायदे आहेत ते कायदेसुद्धा बदलावे लागतील आणि त्यामध्ये सरसकट 27% आरक्षणाची जी ओबीसीसाठी जी काही तरतूद आहे ती सुद्धा कायदे बदल करून आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार त्याच्यात बदल करावा लागेल। हे सगळं केलं तर भविष्यात ओबीसी आरक्षण हे शांतपणे इतर राज्यासारखं चालू राहील। ते महाराष्ट्रात लवकर चालू होण्यासाठी आघाडी सरकारला सद्बुद्धी प्राप्त हो एवढाच आशावाद व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।